सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा, जिथे वाहतो विचारांचा झरा. पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते. कुपवाडमधील सीस नंबर 774 वाद चिघळला. आंबेडकर पुतळा उभारणीला विलंब, स्मृती उद्यान प्रस्तावावरून संशयाचे सावट. सांगली प्रतिनिधी सागर कांबळे. सांगली कुपवाड शहरातील महावीर व्यायाम मंडळाजवळील सीस नंबर 774 या महानगरपालिकेच्या खुल्या भूखंडावरून निर्माण झालेला वाद अधिक तीव्र होत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या मागणीला विलंब लावला जात असल्याचा आरोप बहुजन समाजाकडून केला जात आहे. याच ठिकाणी अचानक कैलासवासी आमदार शरद पाटील स्मृती उद्यान उभारण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आमदार कैलासवासी शरद पाटील यांच्या स्मृती उद्यानास कोणताही विरोध नसून ते अन्य योग्य ठिकाणी उभारता येऊ शकते. महानगरपालिका महासभेने यापूर्वीच या जागेवर तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. या संदर्भात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने 1 एप्रिल 2026 रोजी प्रशासनाला लेखी निवेदनही देण्यात आले होते. मात्र या मागणीला प्रतिसाद न देता उपमहापौरांनी स्वतंत्ररित्या स्मृती उद्यान प्रस्ताव सादर केल्याचे समोर आले आहे. सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीचा प्रयत्न झाल्यानंतर स्थायी समितीत ऐनवेळचा विषय म्हणून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एकाच भूखंडासाठी 2 भिन्न ठराव अस्तित्वात आल्याने प्रशासनिक विसंगती निर्माण झाली असून पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. बहुजन समाजाच्या प्रतिनिधींनी या संपूर्ण प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आंबेडकर पुतळा उभारणी टाळण्यासाठीच हा डाव रचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती कुपवाड यांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या भेटीत प्रशांत वाघमारे, संजय भूपाल कांबळे, संजय संपत कांबळे, मोहन साबळे, शिवाजी उर्फ पवन वाघमारे, क्रांती कांबळे, युवराज कांबळे, हिरामण भगत, विवेक तोरवे, गौतम भगत, अनिल मोरे, रुपेश तामगावकर, उल्काताई तामगावकर, बाबासाहेब कांबळे, अशोक लोंढे, वैभव रांजणे, ॲडव्होकेट श्रीनाथ कांबळे, सागर सावंत, विनायक मोरे, सागर खंडागळे, नवीन कुमार कांबळे, अशोक भटकर, सरिता दयानंद कांबळे, जया भगत, शीतल कोलप, सुरेखा बळखंडे, नंदकिशोर शिंदे यांच्यासह फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि बहुजन समाजातील बांधव उपस्थित होते. मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाला पाहिजे यासाठी आम्ही 1 एप्रिल पासून मागणी करतोय. सिटी सर्वे नंबर 774 या ठिकाणी तिरंगा ध्वज आणि स्तंभची त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये ठराव होता आणि त्या ठरावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा देखील पुतळा बसावा त्या जागेवर अशी आम्ही मागणी 1 एप्रिलला केली होती. त्याप्रमाणे त्यांनी अचानकपणे 29 साला उपमहापौर गजानन मगदूम यांनी त्या ठिकाणी कैलासवासी आमदार शरद पाटील यांचं स्मृती उद्यान झालं पाहिजे असं घाट घालून त्या ठिकाणी 1.5 कोटी रुपये मंजूर करतात आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आम्ही जी मागणी केली होती अगोदर त्याचं कुठंतरी दुरावा निर्माण करतात आणि कुठंतरी त्या सभागृहाला सुद्धा कन्फ्यूज करून टाकलं जातं. अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे आम्ही महासभा सांगली मिरज कुपवाडची 20 तारखेला जी महासभा होती त्या महासभेमध्ये आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगर मुख्यालयासमोर निदर्शने केली होती. निदर्शने केले असता त्या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर यांनी आम्हाला आश्वासित केलं की या ठिकाणी आज आम्ही महासभेमध्ये ठराव करतो आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा बसण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू आणि ठराव करतो असं आम्हाला सांगण्यात आलं. परंतु प्रॅक्टिकली त्या ठिकाणी ठराव कोणताही केला नाही, फक्त पटलावर आणण्यात आलं आणि त्यानंतर देखील आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देखील इथला संदर्भ होता तो सगळा कळवला होता आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळपणे त्या ठिकाणी सांगलीचे जिल्हाधिकारी यांना
मेल पाठवून त्यांना सांगितलं की सिटी सर्वे नंबर 774 मध्ये डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची मागणी आहे आणि त्याच्यानंतर कोणी जरी त्या ठिकाणी कैलासवासी आमदार शरद पाटील यांचा स्मृती उद्यानासाठी काहीतरी उद्घाटन करण्याचा प्रयत्न करत आहेत ते स्थगिती आणा आणि ते थांबवा असं जिल्हाधिकाऱ्यांना मेल आला होता आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली मिरज कोप्पाड महानगरपालिकेचे आयुक्त यांना देखील तो मेल पाठवला आणि तसा मेसेज आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला दिला. तरी देखील आज आज सिटी सर्वे नंबर 774 मध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्घाटन भूमिपूजन करण्याचं घाट जो घातला जातं तो आम्हाला समजेल असं झालं आहे. त्यामुळे आज आम्ही सकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार विशालदादा पाटील यांना आम्ही निवेदन दिलं. त्या ठिकाणी जो आपण या ठिकाणी उद्घाटन करतात त्या ठिकाणी स्थगिती आणावी आणि ते थांबवावं. अन्यथा आम्हाला उग्र पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला भविष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उग्र आंदोलन आमरण उपोषणे या ठिकाणी आम्हाला करावं लागेल असं आम्ही त्यांना समजावून सांगितलेलं आहे. आणि तरी देखील तो त्या ठिकाणी जर भूमिपूजन करून त्या ठिकाणी बाबासाहेबांची ॲलर्जी या ठिकाणी जर दाखवत असतील तर भविष्यामध्ये आम्ही आमरण उपोषण करायला बसणार आहोत. जोपर्यंत कोप्पाड शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुरू राहील आणि ते तात्काळच आम्ही ती तारीख जाहीर करू आपल्या माध्यमातून. फक्त एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगणं आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधान ज्यांनी भारताचे संविधान लिहिलं त्यांची जर ॲलर्जी ह्या लोकांना जर असेल तर कदापि आम्ही सहन करून घेतलं जाणार नाही. आणि त्या ठिकाणी सिटी सर्वे नंबर 774 या ठिकाणी बाबासाहेबांची पुतळ्याची मागणी आमची अगोदर असताना त्या ठिकाणी कैलासवासी आमदार शरद पाटील यांचा स्मृती उद्यान करण्याचा जो घाट घातला जातोय आणि त्यातनं आम्हाला एक प्रामाणिकपणे सांगायचं आहे कैलासवासी आमदार शरद पाटील यांचा स्मृती उद्यानाला आमचा कोणताही विरोध नाही, विरोध असणार नाही. पण अन्य जागा इतर जागा तुम्ही निवडू शकता ना. आमची अगोदर त्या ठिकाणी मागणी असताना तुम्ही त्याच ठिकाणी शरद पाटील यांचा स्मृती उद्यान का असे तुम्ही घाट घालत आहात. हे कुठंतरी 1.5 कोटीचे डबल्याची कुठंतरी डबला पाडण्याचा हा कुठंतरी डाव दिसतोय. तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय भविष्यात राहणार नाही अशी आपल्या माध्यमातून सांगतो. MSCIT व GCC-TBC टायपिंग कम्प्युटर कोर्ससाठी प्रवेश सुरू झाले आहेत. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण सिद्धेश्वर कम्प्युटर्स अँड टायपिंग इन्स्टिट्यूट, मशिदीजवळ सूरज ज्वेलर्स, आटपाडी. संपर्क 94 238 31 340, 94 05 55 54 74.